नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना सुखी ठेवून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। 2025 मध्ये 26 फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे। आता सर्व शिवरात्रींमध्ये महाशिवरात्रींचे हे व्रत आणि त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे। तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते, परंतु महाशिवरात्रीला सर्व शिवरात्रींमध्ये विशेष असे महत्त्व आहे। महाशिवरात्री ही शिव यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी शिवाची आराधना करण्याचे महत्त्व आणि पुण्य 1000 पटीने वाढते। महाशिवरात्रीला शिव शंकराचा आणि शिव पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानतात। शिवभक्त या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री जागरण करून शिवाची प्रार्थना करतात आणि दर्शनासाठी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आणि मंदिरामध्ये जात असतात। आता आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल, घरीच आपण पूजा आरती करू शकतो। आता ह्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत की ज्याने आपल्याला संतान सुख प्राप्त होईल, जी की मी स्वतः केलेले आहे। बघा, सर्वात जास्त सुख कोणते असे जर कुणाला विचारले तर संतान सुख असेच उत्तर राहील। पण कुणाकुणाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे सुख लवकर मिळत नसते, पण यामागे कारण काही असो, पण सर्व सुख दुःख हे परमेश्वराच्या हाती असते। म्हणून आपण कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती ही करत असतो आणि कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करत असतो। आता मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव ह्या व्हिडिओमधून सांगते आणि कुणाला पटल्यास त्यांनीही हा उपाय नक्कीच करून बघा। आता बघा, हा उपाय पती पत्नी दोघेही करू शकतात। आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाजूला जर बेलाचे झाड असेल तर आपण एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे। साधं नुसतं पाणीच घ्यायचं आहे आणि बेलाच्या झाडाच्या मुळाशी एक तांब्याचा लोटा भरून जल अर्पण करायचे आहे। आणि जल अर्पण करताना आपली जी मनोकामना आहे ती बेलाच्या झाडाला बोलून दाखवायची आहे आणि शिवशंकराला ती पूर्ण करण्याचे आवाहन करायचे आहे। असे केल्याने तुम्हाला संतती प्राप्तीचा आशीर्वाद त्या झाडाकडून मिळतो असे म्हटले जाते आणि हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच फरक पडतो। दुसरा उपाय जो केलेला आहे तो एका आजींनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून मला सांगितला होता आणि मीही तो नित्य नियमाने केला होता। आता आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे तर शिवलीला अमृतचा 11वा अध्याय हा महाशिवरात्रीला आणि महिन्याच्या प्रत्येक शिवरात्रीला आणि सोमवारी तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही जो संकल्प मनामध्ये आणायचा आहे की तुमची जी इच्छा आहे तो संकल्प बोलून तुम्ही हा 11वा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आणि फरक पडेपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे आणि शिवाचा मंत्र उच्चारण करायचे आहे। ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा उच्चारणही तुम्ही मनात दिवसभरामध्ये असं काही नाही, किती वेळेस 11 वेळेसही करू शकता, 5 वेळेसही करू शकता। आणि हे वाचल्याने आपल्याला आपली मनोकामना शिव नक्कीच पूर्ण करतो, हे मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला इथे सांगते आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही हा उपाय नक्की करा, कारण की आपण बरेच उपाय करून थकलेलो असतो आणि आपल्याला जो कोणी जो उपाय सांगेल तो आपण करण्यास तयार असतो। त्यामुळे ह्या महाशिवरात्रीपासून किंवा नुसतं महाशिवरात्रीला जरी तुम्ही हा अध्याय वाचला आणि संकल्प शिवाजवळ बोलून दाखवला तर भोलेनाथ नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात। तुम्ही बघा, तुम्हीही हा अनुभव घ्या, हा प्रयोग करा, कारण की आपण अनेक उपाय करून थकलेलो असतो आणि शिवशंकर तर असे आहेत की छोटे छोटे उपाय केल्याने भक्तांची मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात। तुम्हालाही फरक पडो आणि संतान सुख प्राप्त हो हीच मी शिवाच्या चरणी प्रार्थना करेल। व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, कारण येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट केली तर माझ्याकडे गणपतीची एक पोथी आणि पुत्रप्राप्तीचा मंत्र त्यामध्ये दिलेला आहे, मी तोही उपाय केला होता ह्याच बरोबर। त्यामुळे बघा, आपण म्हणतो ना की अनेक दगड मारले तर एकतरी आपला नेमाने लागतो,
त्यामुळे आपण असे उपाय करायचे आहे। तुम्हाला जर तो उपाय लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच दुसरा व्हिडिओ त्या पोथीवरती आणि त्या जपावरती जो पुत्र प्राप्तीचा मंत्र आहे त्यावरती नक्कीच घेऊन येईल। धन्यवाद।